नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 मे 2025 ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुमचा कुणी जवळचा तुमच्या प्रती खूप वेगळाच व्यवहार करू शकतो. यामुळे तुम्हाला जरा असहज वाटेल. सोबतच तुम्ही त्यांना समजण्यातही जवळपास आपला भरपूर वेळ आणि ऊर्जा व्यर्थ खर्च करू शकता. या सप्ताहात तुम्ही आपले शत्रू आणि विरोधीच्या प्रत्येक चालीला परास्त करून त्यांना स्पष्ट उत्तर देताना दिसता. याने कार्यक्षेत्रात जिथे तुमच्या प्रतिद्वंद्वीला चुकीच्या कामाचे फळ मिळेल, तेच तुम्हाला आपल्या पूर्व मेहनतीच्या अनुसार चांगल्या परिणामांची प्राप्ती होऊ शकेल. म्हणून आपल्या शत्रूपासून चिंतित राहून फक्त आणि फक्त स्वतःला आपल्या धैर्याच्या प्रती केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल. या सप्ताहात खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला अधिक आवश्यकता असेल, कारण तुम्ही या गोष्टीला समजतात की उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक पक्षाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला खूप विचार करण्याची आवश्यकता असून योग बनत आहेत की तुम्हाला जुन्या गुंतवणुकीने धनलाभ होईल, परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या गैरगरजेच्या मागणीला पूर्ण करून कारण नसताना आपले धन खर्च कराल. यानंतर तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामनाही करावा लागेल. म्हणून दुसऱ्यांना न बोलणे यावेळी तुम्हाला सर्वात अधिक आवश्यक असणार आहे. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. वृषभ राशी, या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. तुमच्या साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह अनेक गोष्टी घेऊन येऊ शकतो. तथापि बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात अशा संधी येतील जेव्हा त्यांना कमी मेहनतीनंतरच आपल्या शिक्षणात इच्छेपेक्षा अधिक अंक प्राप्त होऊ शकतील. कारण यावेळी तुमचे मन शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहील. यामुळे आपल्या शिक्षणाच्या प्रगतीच्या दिशेत ही वेळ तुमच्यासाठी एक उत्तम सप्ताह सिद्ध होईल. या सप्ताहात तुमच्यामध्ये धार्मिक प्रवृत्तीचा विकास होईल. या कारणाने तुम्ही आपल्या जवळच्या आणि मित्रांसोबत काही धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करू शकता, जिथे तुम्हाला कोणी संत पुरुषाचा आशीर्वाद मिळू शकेल. यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मानसिक शांतता प्रदान होईल. या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल, परंतु ही धनप्राप्ती खूप कमी काळासाठी असेल. म्हणून खास करून ते जातक जे काहीही गैरकायद्याचे कामाने जोडलेले आहेत, त्यांना यावेळी कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्याच्या आधी 1000 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील लोक आपल्या समोर किंवा कोणत्याही तिसऱ्या किंवा बाह्य सदस्यासमोर अपमानास्पद वागताना दिसतील, ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो. तथापि मुलांना शिक्षा करण्याऐवजी
त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले असेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुमच्या काही जुन्या कामामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि बॉसकडून बोलणे बसू शकतात. कारण शंका आहे की त्या कार्यात तुम्ही काहीही गडबड करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या आलोचनेचा सामना करावा लागेल. अशात प्रत्येक काम पूर्ण श्रद्धेने पूर्ण करणे हे एकमात्र विकल्प सिद्ध होऊ शकते. या राशीतील काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी या सप्ताहात मिळू शकते. तथापि यासाठी त्यांना सुरुवातीपासून मेहनत आणि आपले प्रयत्न अधिक सोबतच योग्य दिशेमध्ये करत राहण्याची आवश्यकता असणार आहे. या काळात कुठल्या व्यक्तीद्वारे मिळालेले मार्गदर्शन तुमच्यासाठी एक उत्तम विकल्प असेल. या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या आरोग्याला घेऊन अधिक चिंता करू नका, अथवा असे करण्याने तुमचे आजार अधिक वाढू शकतात. म्हणून स्वतःला दुसऱ्या कामात व्यस्त करून योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. ग्रहांच्या स्थितीच्या अनुसार तुमच्या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी यावेळी बऱ्याच उत्तम संधी प्रदान होण्याचे योग बनताना दिसत आहेत. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यासोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल. परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तीसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. आपण आपल्या मित्रांच्या गरजेपेक्षा जास्त करत असल्याचे नेहमीच पाहिले जाते. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ नारायणीयमचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.